तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त बुद्धविहारात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथवाचन व धम्म उपासनेचा उपक्रम उत्साहात सुरू आहे। आषाढी पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत सलग 3 महिने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। दररोज रात्री 7 ते 8:30 वाजेपर्यंत बुद्धस्तुती, भीमगीत, त्रिशरण पंचशील, सुत्तवाचन, भीमस्तुती, आरती व मैत्रीगीत आदी कार्यक्रम घेतले जात आहेत। प्रत्येक पौर्णिमेला परित्राण पाठानंतर खिरीचा प्रसाद वाटप करण्यात येतो। या उपक्रमामुळे महिला व बालकांमध्ये वाचनाची आवड, धम्मविचार आणि वैचारिक जागृती वाढत असून गावात वाचन संस्कृतीला चालना मिळत आहे। उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील गोरमाडे। सर्वप्रथम मी महामानव तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते आणि मानाचा तुम्हाला जय भीम। आमच्या इथे वर्षवास गुरुपौर्णिमेपासून बसला आणि रोज आम्ही वंदना विहारात येऊन सफाई वंदना आमच्या ग्रंथाचे पठण सुजाता दशरथ थोरात ही करते। सर्व व्यवस्थित आहे। आमची महिलाची उपस्थिती चांगली आहे। आम्ही सूत्रपठण करते आणि वेळोवेळी वेळ काढून आमची इथं भगवान बुद्धाला त्रिवार वंदन करून चांगलं व्यवस्थित चालू आहे आणि त्याचे सहकार्य हे सर्व महिला आम्ही त्यांना मानाचा जय भीम, पुन्हा जय भीम करते। नमो बुद्धाय, जय भीम। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करते आणि आमच्या विहारामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रंथवाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली। याबद्दल मला खूप मनापासून आनंद आहे आणि अभिमान पण आहे। तसेच ग्रंथ वाचनामुळे आपल्याला केवळ ज्ञान मिळत नाही तर आपल्याला आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते। भगवान बुद्धांनी आपल्याला सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा आणि समतेचा मार्ग दिलाय। त्या विचारांचा जर आपण वाचन आणि मनन केलं तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो। तसंच आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मोबाईल, सोशल मीडिया यामुळे वाचनावर कोणाचंच बंधन राहिलेलं नाही आहे। कोणी वाचन पण करत नाही आणि काहीच नाही। पण आमच्या इथे एवढ्या महिला उपस्थित असतात की संध्याकाळी 7 वाजतापासून तर थेट आम्ही 8:30 पर्यंत पूर्ण वंदना, त्याच्यानंतर आम्ही वंदनगीत, त्याच्यानंतर आम्ही आरती, त्याच्यानंतर आम्ही मैत्रीगीत असा पूर्ण कार्यक्रम हा 1.5 तासाचा आम्ही इथे घेतो। त्यानंतर आपण म्हणतो ग्रंथ म्हणजे नेमकं काय? ग्रंथ म्हणजे नेमकं काय? ग्रंथ हा ज्ञानाचा साठा आहे। ग्रंथ हा अनुभवाचा खजिना आहे। ग्रंथ हा विचाराची शिदोरी आहे आणि ग्रंथ हा आपल्या जीवनाला दिशा देणारा एक मार्गदर्शक आहे। तसंच आपण म्हणतो असं की एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्याला त्याच्या सहवासामुळे आपल्याला पण चांगला अनुभव येतो। पण एखाद्या चांगल्या ग्रंथाच्या जर सहवासात राहिलो तर आपल्याला चांगल्या व्यक्तीचे विचार आपल्याला समजतात, हे आपल्या निदर्शनात येऊ शकते। त्यानंतर म्हणूनच आपल्या ह्या ग्रंथाला मित्र म्हणूनही संबोधले गेले आहे। एवढंच देऊ इच्छिते की माझ्या सर्व बांधवांनी म्हणजे विहारात येऊन त्यांनी ग्रंथवाचन ऐकावे। तसेच बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांचे कार्य आणि वाचनाला खूप महत्त्व असं
वाचनाला खूप महत्त्व दिलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि शेवटी दोनच शब्द, पुस्तक हातात घेतले की ज्ञानाचा दरवाजा उघडतो. पुस्तक हातात घेतले की ज्ञानाचा दरवाजा उघडतो आणि ज्ञान मनात घेतले की अज्ञानाचा अंधार दूर होतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मी सुचिता दशरथ थोरात, राणा तळेगाव ठाकूर. आमच्या इथे पौर्णिमेला वर्षवाद चालू झालेला आहे आणि त्या चालू झाला तेव्हापासून सर्वच महिला विहारात येतात आणि सायंकाळी 7 वाजता वंदनेला सुरुवात असते आणि नंतर वंदना करते आणि नंतर ग्रंथाचं वाचन करते. पासून चालू केले की आम्ही 8:30 वाजेपर्यंत वंदना चालू असते आमच्या इथे दररोजच आणि सर्वच महिला असतात. सर्वच महिलांचा प्रतिसाद आहे.